दरम्यान नागपूरकरांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। महाल परिसरातील सर्व शाळा आणि कॉलेजेस आज बंद राहणार आहेत। महाल परिसरातील रस्ते सुद्धा आज बंद करण्यात येणार आहेत। कर्फ्यू लागलेला आहे आणि आवश्यकता असेल तरच बाहेर पडा असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। महाल परिसर जिथे काल हिंसाचाराची सुरुवात झाली, राड्याची सुरुवात झाली, त्या भागामध्ये आज संचारबंदी आहे। त्यामुळे अर्थातच शाळा कॉलेजेसही बंद असतील। महाल परिसरातील रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत आणि कर्फ्यू लागलेला आहे। त्यामुळे या भागामध्ये फिरण्याला सक्त मनाई आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन सध्या प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। नागपूरच्या कालच्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आज काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीची पावलं उचलण्यात आली आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, कर्फ्यू बरोबरच आज शाळा कॉलेजेसही बंद राहणार आहेत। नक्की कोणकोणत्या भागांमध्ये आज कर्फ्यू असेल आणि त्याचबरोबर आस्थापना बंद असतील? निश्चितच ज्या महाल परिसरामध्ये काल हा संपूर्ण राडा झालेला आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये संचारबंदी लावण्यात आलेली आहे। इथले सर्व आस्थापने म्हणजे खाजगी असो की सरकारी असो ते पूर्णतः बंद राहणार असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। सोबतच या भागातील जे नागरिक आहेत त्यांना घराच्या आतमध्ये राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। तशा प्रकारचे पोलिसांचे वाहन रस्त्यांनी फिरून नागरिकांना सूचना करत आहे की कोणी घराच्या बाहेर निघणार नाही, 5च्या वर कोणी लोक एकत्र येणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जिल्हा प्रशासनाने देखील या संपूर्ण गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून असून शहराच्या इतर भागात गरज पडल्यास त्या भागातलेही आस्थापना बंद केले जाईल असा त्यांचा विचार आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या महाल असेल, इतवारी परिसर असेल, हंसापुरी असेल, भालदारपुरा असेल, जो मध्य नागपूरचा भाग आहे, मध्य नागपूरच्या भागामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली तुषार, जिथे गरज वाटलेली आहे त्या भागामध्ये संचारबंदी आहे आणि त्याचबरोबर पोलिसांची गस्त आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। काही भागांमध्ये शाळा कॉलेजेस सुद्धा बंद राहणार आहे, त्यामध्ये महाल परिसरामध्ये नक्कीच शाळा कॉलेज आणि रस्ते बंद असतील। लोकांना कृपया बाहेर पडू नका अशा पद्धतीचं आवाहनही करण्यात येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।